कोण पुण्यत्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक दुराविले ऐसे वर्णमजदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी बहु अवघड आहे संत भीती परिजग जेठी करुणा केली ऐसे वर्णमजदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडैन ऐसे वर्णमजदावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी विठ्ठला यदक्षरं मनाखेयं आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपालवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परमूर्ती
विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परम 3 कीर्तनाची सेवा त्यातली आज उद्घाटन. तुम्ही ब्राह्मण मंडळीला विचारा, संध्या करण्याकरता सुद्धा केशवाचं नाव अगोदर घ्यावं लागतं. पण केशवाला उशीर झाल्यावर काय करावं? काही माणसं म्हणले केशव जर वेळेवर नाही आला तर त्याचा बाप भजन सुरू करील म्हणून पंढरीनाथ महाराज. माझ्या वडिलांचं नाव पंढरीनाथ महाराज आणि तेही संस्थेचे विद्यार्थी. आजोबा सोपन काका तेही संस्थेचे विद्यार्थी. 3 पिढ्याचा काल आमचा संस्थेशी संलग्न, जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेशी संलग्न असल्यामुळं वशिल्यानं, सेवेनं नाही. त्यांनी सेवा केली वाडवडिलांनी. वशिल्यानं, दांडेकर मामांच्या मोठे बुवांच्या वशिल्यानं, कुरीकर बाबाच्या आशीर्वादानं मी 84 वर्षांनंतर मराठवाड्यातला विश्वस्त. बंकट स्वामीच्या नंतर 84 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेचा मराठवाड्यात विश्वस्त नव्हता कोणी. मी विश्वस्तही झालो, अध्यक्षही झालो आणि ते मोठी जबाबदारी असल्यामुळे राजीनामा देऊन मोकळाही झालो. जबाबदारी सहन होत नाही. उखळ आहे मी, उखळ. उखळावर जबाबदारी नसते, फटकळ असतो उखळ. कारण उखळात टाकलं की मुसळाचे टोले बसतात. म्हणून कोणाला राग आला तरी मी फटकन बोलत असतो. तुका म्हणजे सत्य सांगे येऊत रागी येते. ते खरं पाहायला गेलं तर इथल्या कार्यकारी मंडळीनं तिथं मी दिसल्याबरोबर म्हणलं पाहिजे आमच्याकडे आहे कीर्तनकार, तुम्ही बाहेर नाही. उशीर झाला, तुम्हाला वेळेचं महत्व कळत नाही, पण त्यांनाही लक्षात येत नाही. अध्यक्ष नेहमी उशिरा येत असतात, लवकर येत नसतात, उशिरा. काही माणसं म्हणतात मला तुम्हाला कुठेही उशीरच करतात. मैं देर करता नाही, देर हो जाती है. मी उशीर करीत नाही, उशीर होतो. कारण कालपर्यंत यांची पत्रिकाही नव्हती, फोनही नव्हता, सूचनाही नव्हती. गंभीर महाराजांना, आता गंभीर महाराज म्हणलं की आमची जावाई, आणि जावाई लहरी असतात. सासऱ्याला पुढे पुढे करावं लागते, लेख नांदायची असते ना. हा, मग त्यांनी निर्गुण महाराजाला फोन केला. दादाचा फोन लागत नाही का? थंडीचे दिवस आहेत, उभं सकाळी पहाटेच उठून फोन करतात म्हणून मी फोनच बंद करून ठेवले होते. असे 5 नंबर आहेत आणि सोपे सोपे आहेत महाराज. 99 21 241 999, 98 22 29 19 79, 99 21 327 999, 84 85 071 999, 84 85 051 999. जरी पाठ तुम्हाला. त्यांनी गडबडीनं निर्गुण महाराजांना फोन केला. निर्गुण महाराज आले, काय दादा कीर्तनाला जायचं? म्हणलं जायचंय. कारण उशीर केल्यावर लोकांना त्रास होतो. कारण वेळात वेळ काढून तुम्ही एवढे जमला आणि म्हणून थोडा उशीर झालाय माझ्याकडून. पण काळजी करायचं नाही. 7 ते 9 कीर्तन आहे ते बरोबर 8 ते 10 10:30 पर्यंत तुला संपून घेऊ. थोडासा उशीर काय हरकत आहे. मी शाळेत जात असताना सुद्धा उशीर होत होता, छड्या खात होतो. एवढंच नाही, 72 वर्षापूर्वी माझ्या आईला सोनोग्राफी, लिंग परीक्षण किंवा ऑपरेशन वगैरे असं सीझर वगैरे काही नव्हतं. दाई असायची, दाई. आणि दाईनं महाराज बाळंतपण करायची डॉक्टरपेक्षाही. काय तिच्या हाताला ताकद असेल. डॉक्टरला जे जमायचं नाही ते तिनं आडवं आलेलं लेकरू सुद्धा असं फिरवून बरोबर. त्या दाईनं सांगितलं, गंगामाय काळजी करू नका. ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या शेवटच्या आठवड्यात किंवा आषाढ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बाळंतपणाचे दिवस आहेत. 9 महिने झाले, 9.5 महिने झाले, 10 महिने झाले, 10.5 महिने झाले. घरचे सगळे कंटाळून गेले. जन्मतोय का नाही कोणास ठाऊक. 10.5 महिन्याला जन्मलो
9 महिने बाकीचे जन्मतात 9 महिने 9 दिवसाला, मी 10.5 महिन्याला. मग तुम्हीच गणित करा. जो मनुष्य जन्माला 1.5 महिना उशिरा येतो तो कीर्तनाला 1 तास उशिरा आला तर बिघडलं काय? मेहरबानी पुष्कळ ठिकाणी मी कीर्तन संपायच्या वेळेस येत असतो. लोक म्हणतात महाराज असं कसं? काय करावं, स्वभाव पडलाय, सवय लागली. आणि वशिल्याचा असल्यामुळं सगळे लाड करतात, गुणदोषासहित लाड करतात. कितीही संस्थेत चुकलं, कितीही कीर्तन भजनात चुकलं तर कोणी रागराग करत नाही, सगळे लाड करतात वशिल्याचा. आणि आपल्याला माहित आहे ज्याचा असे वशिला त्याचं कुत्र काशीला, ज्याचा नसे वशिला त्याचा बाप फाशीला. गंभीर महाराजांच्या निमंत्रणानं, इथल्या मंडळीच्या प्रेमानं, ही गुणवान मंडळी माझ्यावर निरतिशय प्रेम करणारी, आणि या प्रेमाच्या पोटी भगवंत प्रसन्न झाल्यानंतर तुकोबारायची मागणी आहे. आपल्याला देव प्रसन्न होत नाही. का होत नाही? त्याचं कारण तुकोबारायचं जीवन चरित्र, आपलं जीवन चरित्र ह्याचा विचार करा, तौलनिक विचार करा, तराजूत घालून विचार करा. तुकोबारायनं भजन करत असताना एक युग, एक अवतार, एक जन्म नाही. मूळ पुरुष विश्वंभर बाबापासून विश्वंभर बाबाचे 2 मुलं मुकुंद आणि हरी, त्यांचा मुलगा विठोबा, त्यांचा मुलगा पदाजी, त्यांचा मुलगा शंकर, त्यांचा मुलगा मोलोबा कान्होबा, त्यांचा मुलगा सावजी महाराज, तुकाराम महाराज आणि कान्होबा महाराज. म्हणजे त्यांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्यापासून वारी होती. पंढरपूर पंढरीची वारी आहे. नमागे त्याची रमा होय दासी. दुसऱ्या अवतारामध्ये अंगदाच्या रूपानं भजन करून सुद्धा देवाला काही मागितलं नाही, आणि रात्र दिवस राजा रामा रामा राम सीता राजा रामा रामा राम सीता राम राम राजा रामा राम सीता राम राम राजा रामा राम सीता राम नामाची ताकद रामाच्या. उलटा जप केला, रामा म्हणता आलं नाही, मारा म्हणले वाल्मिकी ऋषी. पण मारा मारा म्हणत असताना 4 वेळेस जर मारा म्हणलो तर त्याच्यात 2 वेळेस रामा येते. म्हणून बघा, मारा 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 मा येत. आणि त्या उलट्या जपानं वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. मग आपण नामचिंतन केल्यावर का देव होणार नाही? का देव प्रसन्न होणार नाही? उद्धवाच्या रूपानं कृष्णाचं, श्री कृष्ण जय कृष्ण, त्या गोविंदाचं भजन, लाली मना पिसे गोविंदाचे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. सगळ्या यादव कुळाला शाप लागला, पण उद्धवाला तो शाप लागला नाही, नामधारक होता. आणि म्हणूनच नामदेवरायाच्या रूपानं पुन्हा प्रगट झाली. एका युगातली नाही सेवा. चार युगामध्ये भक्ती केलेली नामदेवराय, त्या नामदेवरायाचाच नंतरचा अवतार जगद्गुरु तुका अवतार नामे. एवढी सेवा केल्यामुळं देव ऋणी झाला. केला ऋणी नारायण. निष्काम सेवा देवाला ऋण करून ठेवते. आणि म्हणून देव तुकोबारायला बघितल्याबरोबर काहीतरी मागा, काहीतरी मागा.
महाराज, मग देव माग लागल्यावर सर्वसामान्य जगातले लोक देवाकडे गेल्यावर देव प्रसन्न न होता मागण्याची सगळी तयारी असते. काय मागतात? वाढावे संतान, लेकरं वाडागच्च भरू दे, खायला प्यायला कपडा लत्ता खा, मजा होऊ दे, एवढंच. हे नाशिवंत वस्तू. तुका म्हणे काय नाशिवंतासाठी देवासवे तुटी पाणी तुळशी. मग देवाला लोकविलक्षण मागणं का म्हणतो मी? तुकोबाराला देव प्रसन्न झाला, मागा म्हणून माग लागला. तुकोबाराय म्हणले खायला नाही मिळालं तरी चालेल, निर्वंश झाला तरी चालेल, न मिळो खावया न वाढो संतान, तरी हा नारायण कृपा करो. देवा तुझी कृपा पाहिजे. असा देव प्रसन्न. महाराज, आम्हाला देव प्रसन्न न होता आपण मागणं म्हणजे बाजारात तुरी भटभटणीला मारी घट करते का पाठवून. देव प्रसन्न होत नाही, कारण आपली पूजाच कशी असते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची अंगिरा. पूजा केली होय अपारा तोष. देव प्रसन्न होईल अशी पूजा तरी करतो का? तुमचे दांडेकर माव म्हणायचे नैवेद्याला गुळाचा खडा आणि याचा संकल्प मालगाडी एवढा. सुकलेले पानं, कुचक्या सुपाऱ्या, खौट बदाम, न चालणारे पैसे, फाटक्या नोटा चिटकिल्या आणि कार्यक्रमाला होतो. चांदूर बाजार गुलाबबाबाच्या तिथं चांदूर बाजार, तिथं भागवताला. आता कसं आहे महाराज, आमचा धंदा आहे पोटात. चला रिकाम्या हाताने पाया पडू नका, दक्षिणा द्या, दक्षिणा द्या, समाप्ती आहे भागवताची. लोकांनी नोटा दिल्या. मी गंभीर महाराजांना म्हणलं नोटा जोडा बरं. ते म्हणले दादा नोट चिटकी लागली. म्हणजे असू दे, सगळे बँकेचे लोक ओळखीचे बदलून घेऊ. ते म्हणले कशी बदलता? मी म्हणलं काय झालं बघा ना नोट. ते नोट दिल्यावर मी कपाळावर हाणून घेतलं. 10चा एक तुकडा 20चा एक तुकडा जोडलेला आहे. आता कुठं तरी ही नोट चालेल का? बरं ह्या नोटाला काय म्हणावं मला सांगा ना. 10चा एक तुकडा 20चा एक तुकडा, याला 30 म्हणावं का 15 म्हणावं? पण दोन्ही अर्धे. तसेच ठेवले. बघ महाराजाला म्हणलं आळंदीत गेल्यावर तुम्हाला टोल नाक्याला चिल्लर पाहिजे असलं तर. पण त्या नोटाकडे बघितलं नाही, कपाट उघडलं, 50ची माझ्या हातात दिली. मनातच मी म्हणलं धोका वही होता है ज्या भरोसा ज्यादा होता. त्यांनी विश्वासाने ठेवली ना, आपण 50 घ्यायलो. मी म्हणलं महाराज नोटा उघडून बघा ना. ते म्हणले तुमची नाही आमची बघा. मी गडबडीने खिशातून काढून बघितली तर 20चा एक तुकडा 50चा एक तुकडा जोडलेला होता. ते म्हणजे तुमच्या भागवताच नाही, आमच्या रामायणाला सुद्धा लोक फसवतात. आता 20चा एक तुकडा 50चा एक तुकडा, ह्याला 70 म्हणावं का 35 म्हणावं? आणि इतकं हे जर खोटं वाटत असेल तर तुम्ही मला समजावून सांगा. भोळा माणूस आहे, चौथी नात असेल. कसं वशिल्यानं दांडेकर मामांच्या सहीनं SP कॉलेजला प्रवेश घेतला. 69, 70, 71, 72, 73 पर्यंत SP कॉलेजला होतो मी. मी पास नव्हतो. ते योगानं तुम्ही मला समजावून सांगा माझं खोटं असेल तर. तुम्ही नारळ फोल्डर नास्क निघालं, काय म्हणता तुम्ही? नास्क देवाला पावलं. ते नाशकी घाण झालेली ती साफसफाई करून जाता का? तोंड किती वाकडं करतात. दुकानदारानं पैसे घेतले नाश्ते, तसेच घाण तिथं वास सुटलेला. बरं चांगला खोबळा निघाल्यावर सुद्धा सगळं देवाला देता का? नारळ फोडून असा खोबळा निघाला न काम काढते तिथं घरी प्रसाद पहिले घेऊन जाणं, ते देवाला पावलं आणि चांगलं घरी घेऊन जाते.
संस्थेचा अध्यक्ष झालं. त्याच रात्री 1:30 वाजता फोन. अचानक कोणाला कीर्तन पाहिजे असलं, ओव्हर टाइम मिळतंय आपल्याला म्हणून गडबडीने उठलून फोन केला. हॅलो दादा आहेत का? मी हो. अभिनंदन दादा, तुम्ही संस्थेचे अध्यक्ष झाले. पहिल्या वेळेस मराठवाड्याला मान मिळाला. मी धन्यवाद. एवढ्या करता फोन केला का? नाही आपलं पोरग संस्थेत टाकायचं. किती वाजता? रात्रीच्या 1:30 वाजता. मी किती शिकलेलं? 5वी. नाही एवढ्या लहान लेकराला घेत नाही. मॅट्रिक होऊ द्या. लहान नाही महाराज, 22 वर्षाचं. मला कोड सुटलं ना. 22 वर्षातून 5वी. म्हणजे असं कसं? नाही म्हणले 4थी पर्यंत मराठी विषय होता, 5वीला इंग्रजी विषय आला. आणि आमच्या मास्तरनं पोराला विचारलं इंग्रजीचं स्पेलिंग, त्याला आलं नाही. मास्तरनं मारलं. पोरग म्हटलं आरकट. एवढं चिडखोट बोललं, शाळा सुटू दिली. दगड घातला मास्तरच्या डोक्यात, डोकं फोडलं. पुन्हा शाळेतच गेलं नाही. असं कसं? मायबापानं समजावून सांगायचं. मायबापानं महाराज एवढा चाकू आहे त्याच्याजवळ, समजावून सांगायचं म्हणलं की फाडतच म्हणतंय, कापून टाकेल म्हणतंय. मला तेवढ्या रात्रीचा मला घाम सुटला. जो बापाशी बाप न म्हणे तो महाराजाशी काय जाणे. म्हणलं तेवढं एकटं पोरग आहे का? महाराज त्याच्या पाठीवरचं पोरग काय हुशार आहे. 12वीला मेरिट मध्ये निघालं, 97% मार्क पडले. मेडिकलला नंबर लागला. पैसा खर्चायची गरज नाही. 5 वर्षात MBBS डॉक्टर होऊन येते. सगळा खर्च सरकार करते, राहण्याचा, शिक्षणाचा सगळा. मग त्याला पाठवणं संस्थेत ते आमच्या कामाचं. म्हणजे जे तुमच्या संसाराच्या कामाचं नाही ते कोणाला? देवाला. बिनवासाची उदबत्ती. पाहुणे मुलीला बघणार असेल तर वासाची उदबत्ती. 1.5 रुपयाला 1 उदबत्ती. घमघमाट सुटला पाहिजे. आणि देवाला म्हणायचं 8 आण्याच्या 25 उदबत्त्या. धूर निघावा, वास नाही. मग कसा देव प्रसन्न होईल? तरी मागण्याची तयारी. एक माणूस, बाईने सांगितलं कीर्तन आहे, लवकर जेवण, मला कीर्तनाला जायचं. वाट म्हणला काय केलं? धपाटी, थालीपीठ. खमंग थालीपीठ. थालीपीठाबरोबर शेंगदाण्याची चटणी. ती म्हणलं तुला कळतंय का, हे 20 रुपये घे, दही घेऊन ये. दही धपाट, पुरणपोळी, तूप, भाजी, भाकरी, श्रीखंड आणलं, पुरी बरोबर खाल्लं. बासुंदी आणली, सुंदर चपात्या, ओठानं खाण्यासारख्या चपात्या केल्या आणि त्याच्याबरोबर खाल्लं. बघ जमलं ना. बासुंदी आणली, काजू बदाम पिस्ते किसमिस टाकलेली बासुंदी, पण बाजरीच्या शेळ्या भाकरी बरोबर खाल्ली. जोड जमली का? नाही. पुरणपोळी आणली आणि हिरव्या मिरच्याच्या ठेशाबरोबर खाल्ली. जमलं का? नाही ना. जोड लागावी. पैसे घेऊन बाई गेली. दही द्या. मालक जेवायला बसले. दही द्या, दही द्या. फिरून फिरून आली. संपलं किंवा विकलं किंवा खाल्लं किंवा घुसळलं किंवा काहीच नाही. 20 रुपये दिले. सगळ्या गावात फिरले. कोणी दिली? कमाल आहे म्हणला. एवढी मोठी इस्टेट, एवढा पैसा, एवढं सोनं, गाड्या मोटरा सगळं असून वेळेवर खायला आवडीचं मिळत नाही तर काय करायचं एवढं? बस वेगळीच माहिती सांगतो. मुरा जातीची लाख रुपये लागू द्या, पैसे काही कमी का आपले? 10 लिटर दूध देणारी मुरा जातीची जाफराबादी अशी महाराज कोल्हापुरी भरपूर दूध देणारी. असं म्हणलं, जेवलं, गेलं. त्या बाईने विचार केला, खरंच जर वेळेली म्हैस आणली तर दूध कशात तापावं, विरजण कशात घालावं, दही कशात करावं, मलाई कशात करावं, ताक कशात करावं. मग सगळं बघितलं. ती कीर्तनाला गेली नाही, कुंभाराच्या इथं गेली. अर्ध्या लिटर पासून 14 लिटर पर्यंत 8 गाडगे आणले. हे रात्री 12 वाजता घरी आलं आणि त्याने गाडगे बघितले. ते म्हणलं उद्या संक्रांत आहे का? म्हणजे नाही गाडगे. आता हे बोलून गेलं, पण राग येऊ देऊ नका. हे होतं लीडर छाप. आणि
आणि लीडर लोकांची गंमत आहे, जे बोलायचं ते करायचं नाही, जे करायचं ते बोलायचं नाही. असे असल्यामुळं ते बोलून निघून गेलं. ती म्हणली तुम्ही वेगवेगळी म्हैस आणल्यावर हे ताकाचा डेरा 14 लिटरचा, हे 8 लिटरचे 2 हे विरजण आहे, याच्यामध्ये दूध गरम करायचं, याच्यामध्ये विरजण टाकायचं, याच्यामध्ये साईचं दूध घरी खाण्याकरता, याच्यामध्ये मलाई काढलेलं विकण्याकरता, याच्यात ताक टाकायचं, याच्यामध्ये लोणी काढायचं आणि अर्धा लिटर गावात माझी बहीण आहे तिला देणार. हे म्हणला सगळे गाडगे पडले, हे पटलं नाही आपल्याला. म्हणजे अर्धा लिटरचं पटलं नाही. गावात तुझी बहिणी कधी बोलणं नाही, काय नाही, गरीब आहे बिचारी, माय नाही आम्हाला, आम्ही दोघीच, मी मोठी बहीण ती धाकटी गरीबाच्या इथं पडली, आपल्या इथं एवढं जळत नाही, अर्धा लिटर तिला दिलं तर बिघडलं काय, तिला न देता मला कसा घास गिळल, तू खाऊ नको म्हणला, पण तिलाही देऊ नको. बाई म्हणली मला द्यायचंय. ते म्हणला सांगितलेलं ऐकत जा. ते म्हणजे तुमच्या राग मी काय बहीण तोडून टाकू, कारण तिला दिल्याशिवाय मला कसा घास गिळल. नको म्हणून सांगितलं, मी देणार आहे. तुला समजावून सांगितलेलं पटत नाही म्हणला, उठून मारायला सुरुवात केली. मारल्या बरोबर बाईनं जोरजोरात रडायला सुरुवात केली. गंभीर महाराज महिला मंडळीच्या रडण्याच्या 3 चाली. महिला मंडळी इथून तिथून सारखं रडत नाही. कोणी मेल्यानंतरचं रडणं, दुखू लागल्यानंतरचं रडणं आणि नवऱ्यानं मारल्यानंतरचं रडणं, त्याचे पिटीवाले वेगवेगळे नोटिशन असतात. नवऱ्यानं मारल्यावर द्रुत गतीमध्ये, दुखू लागल्यावर मध्यम ठेक्यामध्ये आणि कोणी मेल्यानंतरचं रडणं ठाईच्या सालीमध्ये, दमानं धायचं. नुसत्या रडण्यावरून कळतं महाराज हे रडणं कशाचं आहे. नुसता कान देऊन ऐकायचं. कोणीतरी मेल दमानं रडेल. रडता रडता जर कारभारी आले तुमच्या रडण्यामध्ये चहा निवायला, चहा प्या आणि पुन्हा रडा. डोळे पुसतील, चहा पितील, पुन्हा पहिल्यापासून रडतील. दमानं दुखू लागल्यानंतरच हे दुखल्यावर, नवऱ्यानं मारल्यावर एकदम जलद दादा धुमाळी इतक्या जलद मध्ये निरव शांततेमध्ये त्या गर्दा ऐकला रडण्याचा. स्त्री पुरुष आबा वृद्ध लहान मोठी गडबडीनं घरात गेले. काय झालं, 4 माणसानं त्याला धरलं, 2-3 बायानं तिला धरलं, पोक्षी धरलं डोळ्यानं, आशुर पुसली आपल्या पदरानं. पोक्षी धरून काय झालं नाही, कधी मारलं नाही, इतकं मारलं असतंय का. एक बाई तर म्हणली माझ्या नवऱ्यानं असं मारलं असतं तर मी नवरा सोडून दिला असता. चांगलं सांग नाही का, माणसाने जोडतं करावं का फाडतं करावं, ऍडजस्ट करावं, जोड मिळतं जुळतं करा. असं मारणं असतं का, जनावराला कोणी मारत नाही, काय चुकलं. बाई म्हणली अर्धा लिटर. अरे अर्धा लिटर किती महाग असेल तर 50 रुपये. 50 रुपये करता लाखो रुपयाची इस्टेट आणि असं मारणं असतं. घरी सगळे म्हणले रावसाहेब तुम्हाला शोभत नाही, साध्या अर्धा लिटर करा. शे मला सांगितलं होतं ना, सांगितलं होतं द्यायचं नाही, द्यायचं नाही म्हणल्यावर द्यायचंच नाही. पण देते म्हणते ना, हो देते. लोक म्हणले बाई मालक नको म्हणतेत ना, नाही द्यायचं. मालकानं नाही दिलं काय झालं, माझ्या घरात हक्क नाही का. बाई हाताला घेतली, रावसाहेब तुम्हीच मोठे पण घ्या, देऊ द्या. कुठे दही, गाडगे दिसले मध्ये दही नाही. आणखी रडत सांगितलं म्हैस गेलेले आणणार होते. गावचे लोक म्हणले हे दोघं शहाणे आपणच बदलले ठरले. अगा जे वर्तलेच नाही त्याला तू हृदय काय, जे झालंच नाही त्याचं, तसं देव प्रसन्न झाला नाही. तुम्ही मागणं मागितलं तरी काय उपयोग आहे का. तुकोबरायला देव प्रसन्न झाला आणि तुकोबरायानं क्षेमाची मागणी केली, देव मिळाला.
न मिळणारा देव मिळाला. शास्त्रामध्ये योग आणि क्षेम हे दोन शब्द आहेत. प्राप्तस्य प्राप्ती ही योग आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम. न मिळणारा देव योगिया दुर्लभ. देवाधिकाला सुद्धा न मिळणारा. जास्त काय सांगा, काल परवा आपली गीता जयंती झाली. त्या भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंतानं गीता सांगितली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 11व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला सुद्धा देव कळाला नाही. मग देव एवढा जवळ असून अर्जुनाला देव कळाला नाही. आपल्याला जवळ असून कळाला का? जवळी आहे परी भेटे ना. आणि मग अर्जुनाला ज्यावेळेस देव कळाला त्यावेळेस अर्जुनाचे शब्द ऐका. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वाक्यी. देवा माझं चुकलं, अपराध झाले माझ्याकडून. मला सखा कृष्ण मित्र नेमना एवढंच वाटत होतं. अरे आम्ही झोपल्यावर तो पायाजवळ उभा राहिला तरी आम्ही पाय लांबून बोलत होतो. माझ्याकडून चुका झाल्या. मी तो अपराधाची राशी. कळाल्यानंतर मग अर्जुनाला इतका संगतीत राहिल्यावर कळाल नाही, आपल्याला कळेल का? नाही. मग मिळाला, कळाला आणि मिळाला, पण मिळालेला देव टिकावा. शब्द अर्जुनाचे भगवान ज्ञानराज माऊली सांगतात, तू जोडला हातीचा दूर होशील. माझ्याकडून पाप झाल्यावर मला मिळालेला देव मला सोडून जाईल, म्हणून क्षेमाची मागणी. प्राप्तस्य परिपालनम क्षेम. आणि म्हणून तुकोबाराय देव प्रसन्न झाल्यानंतर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
यांनी ज्यावेळेस तो व्हिडिओ कॅमेरा तिकडं केला त्यावेळेस पाणी पिऊन घेतलं. नाही तर व्हिडिओ शूटिंग मध्ये ते पाणी पिलेलं असलं तर लोक म्हणतील काय पिऊन बोलत काहीतरी पेट होत. एकदा कीर्तन सहजच दारुड्याचा जोक आणि दारुड्यासारखं बोलून दाखवलं. कीर्तन संपल्यावर 4-5 जण आले म्हणजे चला घेऊ. म्हणलं वडील 94 वर्षाचे झाले ते मरण पावले. चहा आमच्या घरात नाही, मला 72 चालू आहे, चहा कॉफीची चव नाही. हे पहिलं पेत असतात विश्वासच ठेवत नाही महाराज. किती जीव तोडून सांगू दे. आता इतकं जीव तोडून सांगितल्यावर खरंच सगळ्यांनी टाळ्या वाजून भजन केलं का? माझं बोलणं जेथे कीर्तन हे नामघोष, पण टाळ्या वाजून भजन म्हणलं की लोक म्हणते हे काय टीव्ही सिरियल मध्ये का तुला पाहते हे. बाकी की कहाणी ब्रेक के बाद. तसं नाही महाराज. कोणत्या ना कोणत्या निमित्तानं तुम्ही टाळी वाजून भजन करावं. त्या भजनाला नामचिंतनानं तुका म्हणे येते भजन प्रमाण. माझं बोलणं महत्वाचं नाही, संतांचे शब्द महत्वाचे. कोणतं पुण्य करू मी? पुष्कळ पुण्यच. यज्ञाचं पुण्य वेगळं, दानाचं पुण्य वेगळं, तपाचं पुण्य वेगळं, तीर्थयात्रेचं पुण्य वेगळं, जपाचं पुण्य वेगळं. असे पुष्कळ पुण्य. पण कोणतं पुण्य केल्यावर द्वंद्व रहित महात्म्याचं सेवक पद मिळेल हा शब्द थोडा खटकतो महाराज जाणकार लोकांना. कोण पुण्य त्यांचा, कोण्या पुण्य त्यांचा होईन सेवक. कोणतं पुण्य केलं म्हणजे मी द्वंद्व रहित जिही द्वंद्वाधिक दुराविले. द्वंद्व म्हणजे दुःख, जोड म्हणजे शीत उष्ण, सुख दुःख, दिवस रात्र, ज्ञान अज्ञान. ही जोड जे आहे, ही जोड ज्याने सोडून टाकली आहे, आपलं तर्क, माझं तुझं, अहमाध्यास ममाध्यास, हे ज्यानं सोडून टाकलं त्याचं सेवकपद. सेवक होणं चांगलं नाही. ज्याचे देह पराधीन तो जीवी जिता सदाधीन. पराधीना समाधान नवे जाण कल्पंती. व्यासानं तर 5 जणाला जिवंत असून मेल्यासारखं सांगितलं. जीवंतो की मृत पंच व्यासेन परिकीर्तिता. दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. पहिल्या नंबरमध्ये दरिद्री. एका शहाण्या माणसाकडं 2 जण आले, मरण आणि दारिद्र्य. आम्हा दोघांपैकी एकाला पत्कर. त्या शहाण्या माणसाने सांगितलं मी मरण पत्करी, दारिद्र्य नको. दरिद्री माणसाला पावली मरण अपमान सहन करावं लागतं. व्याधिता रोगी, घर किती भरलेला असू द्या, प्रसाद घ्या. कशाचा? दत्त जन्माचा सुंठवडा आहे, कृष्ण जन्माचा सुंठवडा आहे, राम जन्माचा सुंठवडा आहे. नाही काय शुगर आहे. काय सुंदर भाजी आहे. मसाला बैंगन, मसाला भेंडी, कटाची आमटी, मासवड्या काळ्या तिखटाच्या. का मुळे आले. काय हिरव्या मिरच्याचा ठेसा, तळलेल्या मिरच्या खाऊ वाटत्या. तो मग आलसर आहे. खाल्लं की बडबड होते सकाळी संध्याकाळी. मग काय खायचं? ज्वारीची भाकरी, मुगाचं बिन हळदीचं बिन मिठाचं वरण खाऊ वाटत नाही. दुसरं खाल्लं तर मरण येईल म्हणून भीती. व्याधीत मोठमोठ्या रोगानं जर्जर झालेला. मग घरातलं सगळं दुसरे खाते. बघा तुम्ही शुगरच्या माणसासमोर
दुसऱ्यानं गोड खाल्लं की हे त्याच्याकडे बघत राहते. घास गिळी सत्ता हाती नाही, घास गिळू शकत नाही. महाराज अंतुर्नावर पडलं. पोराने पंगत केली गुलाबजामुनची. घ्या गुलाबजामुन, शुगर खा, प्रसाद म्हणून काय होत नाही, खा. तुम्हाला आश्चर्य वाटेल. अरे क्या बात आहे, विठ्ठला. साक्षी पुरावे समोरच बघ. भाऊला विचारा कुठे भाऊ. दवाखान्यात टाकलं होतं संचितीमध्ये आणि सगळे माणसं जमा झाली. शुगर आहे, शुगर आहे, तरी गोड खाल्लं भाऊ ना. भोग महाराजा बरोबर जिलेबी खाल्ली, गुलाबजामुन खाल्ली. सगळे म्हणजे महाराज खाऊ नका. खरं सांगू, महाराज खाल्ल्यानंतर तपासली जर शुगर तर 450च्या पुढे निघती. सगळे डॉक्टर म्हणतात महाराज झटका येऊन मरतात. पण कीर्तन संपलं आणि पुन्हा जर तपासली 1.25 पर्यंतच. लोक म्हणले महाराज गोड खाल्ल्यावर शुगर वाढते, तुमची कमी कशी होती? त्याचं भजन केल्यावर ते कसं मरुदी. मरता मरता वाचली तर ना, मग इतका देव राखे त्या मारीन कोण. पण तुम्हाला विश्वास वाटत नाही, टाळी वाजवून भजन करा, तुमची शुगर बीपी सगळं लेवलवर राहील. फक्त जोरात भजन, टाळी वाजवून. ही ताकद आहे महाराज भजनामध्ये. संत महात्मे वेगळे नाहीत. भजन प्रमाण म्हणणारे योगाभ्यास मानले असते, पण योग याद विधी येणे नोही सिद्धी ज्ञानोबारायने सांगितले. भजना ज्ञानोबाराय सुद्धा योगेश्वर योग्याची माऊली असून समाधीत भजन करीत बसले. ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो भजन करीत. म्हणून सगळे दत्तात्रयाचं का नाव घ्यायचं, दत्तात्रयाचा जन्मोत्सव का साजरा करायचा. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय सगळे एक करण्याची आमच्या संतांची इच्छा आहे. मेळविली मांदी वैष्णवाची. एकनाथ महाराज दत्त संप्रदाय, तुकोबाराय चैतन्य संप्रदाय, कबीर महाराज आनंद संप्रदाय आणि ज्ञानोबाराय नाथ संप्रदाय, पण सगळे एक. अनंत रूपे अनंत विषय. दत्त सुद्धा तेच स्वरूप आहे. एकंदर 24 अवतारामध्ये 24 गुरु दत्ताने केले. त्याचं कारणच हे सगळ्या देवाचं चिंतन करते, सगळ्या देवतेचं जागृत चिंतन म्हणजे दत्त संप्रदाय. जनार्दन स्वामीच्या कृपेनं नाथ महाराजाला शूलभंजन पर्वतावर दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला होता. म्हणून इथल्या मंडळीनं दत्ताचं चिंतन करणारी ही सगळी मंडळी, चला जास्त नाही 3 दिवस 3 कीर्तनामध्ये दत्ताचं चिंतन. तसं पुण्य असेल तर नामचिंतन, पुण्य नसेल जन्मान जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीराम. देवाचं नाव घेण्यास सुद्धा पुण्य लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. पूर्वजन्मे सुकृते थोर केली ती मजाजी फळाशी आली. नामचिंतन घडण्याकरता पुण्य पाहिजे. मग कोणत्या पुण्याईनं मला संतांचं द्वंद्वरहित महात्म्याचं सेवकपद. मग दरिद्र व्याधी तो जर असला आणि त्या व्याधी लोकांना गोड खायचं नाही, त्याच्या समोर पंग खाणं गुलाबजामुन, त्याला खावेशी वाटले, अंतुरणात पडलं आणि त्यांनी सांगितलं गणपत काय केलं रे पंक्तीला. आम्हाला गुलाबजामुन केले. बघू दे बरं. त्यानं असा चमच्यात गुलाबजामुन दाखवला. ते गोल गोल बघितला, त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ते म्हणला एक खाऊ दे बरं. बायको म्हणली शुगर आहे. म्हणला एक खाऊ दे, प्रसाद म्हणून खाऊ दे. एका गुलाबजामुन काही मरणार नाही, शुगर वाढणार नाही, खाऊ दे. महाराज दिलं. त्यानं गुलाबजामुन घेतला नसं तोंडात ठेवल्या बरोबर ठसका आला. खूप केलं, गुलाबजामुन बाहेर पडलं, नेलं. ते बघितल्यावर तुकोबाराय म्हणतात घास गिळी सत्ता नाही. का घास गिळू दिला नाही असे अर्थ. वाल्मिकी रामायणामध्ये शेवटच्या 77व्या उत्तरकांडामध्ये सांगितलंय, तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला मिळणार नाही.
तपे विन दैवतम दिलेल्या विन प्राप्त. तुम्ही दिलं की तुम्हाला मिळणार. मग कोणत्या पुण्याईनं मला द्वंद्वरहित महात्म्याचं, दरिद्र व्याधीत, मूर्खाचे प्रकार आहेत महाराज. म्हाताऱ्यानं सांगितलं नातवाला, बाळा जा बरं गोपाळ शेठ कोण 10,000 रुपये घेऊन ये. हे म्हणणार नसल्यावर आहेत घरीच, नाही दिल्यावर देतो म्हणलेत, बोलणं झालंय आमचं, कोणालाही पाठवून द्या. आणि मला नाही सांभाळता आल्यावर अरे घ्यायचे आणि खिशात ठेवून आणायचे. गेलं बाबा जेव्हा जेव्हा बिजापूरची खबर लाव. ते गोपाळ शेठजी बसले होते 3ऱ्या मजल्यावर. ते जिना चढून 3ऱ्या मजल्यावर गेलं. मी अमक्याचा नातू आहे, तुम्हाला 10,000. बरोबर. त्यानं खट 10,000 मोजले आणि असा देणार. तुझं नाव काय? बाळू. ते शेठजीकडे बघायले, जिन्यामध्ये बघायले. ते म्हणलं काय तुझ्या बरोबर कोणी आलंय का? म्हणलं नाही. जिन्यात कसा बघायलास? नाही मला वाटायला तुमची तब्येत इतकी जाडजूड आणि जिना एवढा, तुम्ही जर इथं मेलात आता काही गरज होती का? पण बोलू नको तिथं बोलतो त्यालाच मूर्ख म्हणतात नाही. आणि बोल म्हणल्यावर बोलत नाही. काय मूर्ख माणूस आहे म्हणजे. या जिन्यात मेल्यावर तेवढं कशाला होणार तिकडे. त्याला खोलीत कोंडून ठेवून मारा. दोन मुसकाडीत मारल्या आणि खोलीत कोंडून ठेवलं. पुष्कळ वेळ झालं नातू आला नाही म्हणून मुलाला पाठविलं. रामा जा बरे बाळू गेलाय. मग काय शेठजीनं पैसे पोरग सोडतो म्हणून दिले नाहीत का बघ तरी. ते गेलं. जय गोपाल जय गोपाल पोराला पाठविलं. ते काय खोलीत कोंडून ठेवलंय का? पैसे देऊ लागलो पैसे. उगीच बोलत की तुम्ही जर इथं नेला तर एवढे जाडजूड एवढ्या जिन्यातून कसं न्यावं. आता त्याला वाटलं बापाला समजावून सांगितल्यावर बाप तरी शहाणा असेल. ते म्हणते काकाजी पोरग स्वर्ग आहे. त्याला काय अक्कल आहे? अरे इथून असं जर संपूर्ण नेता येत नसेल तर हात तोडायचे, पाय तोडायचे, मुंड तोडायचं आणि तुकडे तुकडे करून न्यायचे. बापापेक्षा एक मोठा मूर्ख म्हणून तर हे बाप तर त्याच्यापेक्षा मूर्ख. ह्याला कोंडाल त्याच्या बरोबर. बाबा तुम्हाला का कोंडलं? तू काय म्हणलास? इथं मेल्यावर कसं न्या? मी सांगितलं म्हणले तुकडे करून द्या. बरोबर आहे की बाबा. मग चांगलं सांगितल्यावर सुद्धा हे आपल्याला कोंडायले ते काही शहाणे आहेत का? हे मूर्खपणा करणारा आणि मूर्ख मनुष्य दुसऱ्याला महाराज शहाणे म्हणतो. लय शहाणे ती आम्हाला समजावून सांगायला. म्हातार म्हणणार 2-3 घंटे झाले. दोघंही तिकडे, दादाही तिकडं, बापाही तिकडं, गोपने तिकडून, गुंडाई तिकडं. आलं म्हातार आल्याबरोबर गोपाळ शेठजी पैसे. अहो अण्णा देऊ लागलो पैसे. पोरग म्हणतंय इथं नेल्यावर कसं न्यावं. बाप मूर्ख ते म्हणतंय तुकडे करून न्यावं. पोरा सोराचं मनावर घेत जाऊ नका. काय त्यांना कळणार आहे? आत्ताचे पोर आहेत, वयानं मोठे झाले, शिक्षणानं शहाणे झाले, पण डोकं असावं डोकं. त्यांना एवढं कळू नये एवढी सागाची माई. भाऊ असे माणसं हुशार कीर्तनाला असले ना मला शीन जातोय शीन. नाही तर 6 तास महाराज प्रवास करून इथपर्यंत आले. आल्यावर इथं पाणी पिलं. बरोबर कळालं तुकडे करायची गरज नाही, जिन्यानं न्यायची गरज नाही, उचलायची गरज नाही, काडी लावून द्यायची, नाडी जळत राहील त्याच्याबरोबर. आता मला सांगा कोण मूर्ख जास्त? मूर्खाची परीक्षा. 14 जण मित्र आणि मित्राचं लक्षण सांगितलंय. ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विध मित्र लक्षण. 14 जण म्हणले व्यापाराशिवाय पैसा वाढत नाही आणि व्यापार धंद्याशिवाय भांडवल असावं लागतं. शेती विकली, घरं विकली, बायका माहेरी पाठवल्या. मीचे रोकडे, चांदीचे रोकडे होते ना, कसने असे 5-5 हजाराची कमरेला बांधली
ते म्हणला काल करे सो आज करे सो अब पल में प्रलय होगा फिर करेगा कब निघा. आणि म्हणजे उशीर झालाय. निघायचं म्हणलं की निघायचं. मुहूर्त टळला. वेळ टळली की 12 वर्ष पुन्हा वेळ येत नाही. निघाले दिवस मावळता. जंगलातून जात असताना भर जंगल आणि एकाला जांभळी आली. आपली पद्धत आहे म्हणला. जांभळी आली तिथं झोपत असतो. रोडवर झोपलं आडवं. ते म्हणला रोडवर सरकार कोणाच्या एकट्याच्या बापाचा नाही, सरकारी रोड आहे आणि आपण सरकार निवडून देतो. इथं झोपणार कोण काय करणार. ते तिथं झोपले. 3 जण म्हणले आम्ही झाडावर झोपतो. रात्रीचे महाराज दिंडी निघाली. दिंडी काठ्या कुऱ्हाडी भाले बरसे असे घेऊन निघाले. फल पेलेले दातात दरोडा मारामारी करून लुटालूट करण्याकरता निघाले. आणि त्या जंगलातून जात असताना सगळे गेले. एक जण ते आडवं झोपलं होतं ना त्याला वाढवून पडलं. अडकलं ते पडलं. पडल्याबरोबर दुसरं म्हणलं काय झालं. रस्त्यात कोणीतरी लाकूड टाकलं म्हणला. लाकडाला अडकून पडलं. त्याला बोलायची काही गरज होती का. पण नको म्हणलं की बोलणार. ते पडल्या ठिकाणी कानाखाली हात दिला आणि सांगितलं ए कोणाला लाकूड म्हणतोस. डोळ्यात माती गेली का. माणूस दिसत नाही का. पडला ते पडला ना आम्हाला लाकूड म्हणतो. दुसरा म्हणला जाऊ दे ना. जंगलात येड कोणीतरी. येड तुझा बाप येडा तुझं खानदान येड. 5,000 रुपये घेऊन निघालो व्यापाराला. येडाय का मी. सगळे थांबले ना. आता ए शहण्या एकटा नाही माझ्याजवळ 5 आहेत आणि आणखी 3 जण आहेत ते झाडावर आहेत. त्यांच्याकडे 5-5 हजार आहेत. आता 20,000 इथंच मिळू लागल्यावर कुठे डाका दरडा घालायची गरज आहे का. हे मूर्खाचं लक्षण. हे जिवंत असून मेल्यासारखे. यांनाही उपयोग नाही यांच्या जीवनाचा आणि दुसऱ्यालाही उपयोग नाही. दुसऱ्याला सुद्धा घातक. योगा योगानं नित्य प्रवास. जेवण वेळेवर नाही, संडास वेळेवर नाही, तोंड धुणे वेळेवर नाही, झोप वेळेवर नाही, कोणाची भेटगाठ, कोणाचं लग्न तिथी, कोणाचं मरण कशालाच वेळेवर नाहीत. ते नित्य प्रवासी नित्य सेवक. तो सुद्धा जिवंत असून मेल्यासारखा. आणि देवा हे जे मी विचारलंय तो तू सांगताना लक्षपूर्वक आहे का. तू भक्ताला वेगळं सांगतो. त्या भक्तामध्ये 4 प्रकार. अर्थ जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी. दुःखातून सोडवण्याकरता तू वेगळं सांगतो. ज्ञान देण्याकरता वेगळं सांगतो. कळण्याकरता वेगळं सांगतो आणि ज्ञानाकरता वेगळं सांगतो. सगळ्याला सारखं सांगितलं. एकच भगवद्गीता. भगवद्गीता काढा. भगवंतानं अर्जुनाला किती वेगवेगळं सांगितलं. कर्म कर तुम्ही हा रसी अर्जुना. तुला कर्म करण्यामध्येच अधिकार आहे. तस्माद योगी भवार्जुन. अर्जुना योगी हो. अर्जुना भक्तोस्मे सखाचेती. भक्त हो. अर्जुना ज्ञानी तो आत्मा एव मे मतम. तू ज्ञानी हो. मग एक वेगवेगळं का सांगतो. ज्याला जसा साहे ओझे त्या सतीची द्यावी. ज्याला जे कळल तिथपर्यंत देतो. जसं त्याला कळण्याच आहे ना. एक म्हातारी झाडू लागली आणि एका मुलगा तो कशामध्ये मॉन्टेसरी मध्ये गेलेला. अंगणवाडीमध्ये. जॉनी जॉनी यश पप्पा म्हणणारा. ते म्हणला आजी आजी तू वाकून झाडतीस. वाकून असं उभ्यानं का झाडीत नाहीस. ते म्हणले बाबा आभाळ लागतं रे पाठीला. मग आभाळ वर कसं गेलं. मी झाडीत होते त्यावेळेस असं पाठीला लागत होतं. मी खराटा उगारलं की वर गेलं. हे ते लेकराला पटल. भरपूर शिकणाऱ्याला पटल का. कारण हे आजी कितीतरी जन्म झाले तरी हा बळ वरच आहे. ते समजावून सांगून पटल का. हे वातावरणामध्ये ही मायेचा प्रलय. भूमी विश्वतो व्रत अतिकृष्ट दशांगुलम. तो 10 बोट शिल्लक आहे सगळ्या ब्रह्मांडाला वरून. हे समजावून सांगितलं तर त्याला पटेल का. म्हणून तू सांगत असताना
काही गोष्टी खऱ्या वाटतात, पण तू अंतःकरणापासून सांगत नाहीस. तू दुर्योधनालाही बोललास, तू कर्णालाही बोललास, तू भीष्मालाही बोललास, तू धर्मराजालाही बोललास, तू भीमालाही बोललास आणि तू अर्जुनालाही बोललास. अर्जुनाचा म्हणून भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. 5 भाऊ होते, 5 जणाला एकदा सांगायची नाही, फक्त अर्जुना करता. अर्जुना करता, सगळ्या करता नाही. एक दृष्टांत देतो आणि आपली सेवा समाप्त करतो. 5 पांडव वनवासात असताना भगवंताचं पूजन करत असताना शिवलिंगाचं पाणी कशात आणावं, देवावर कसं टाकावं, भीमानं नदीच अडवली. जगदंबा आई भवानी म्हणली, हा कोण आहे असा भक्त? सगळं मंदिर पाण्यानं भरून टाकलं, देवाला स्नान घातलं. असलं स्नान असते का? बेल, शंकरा आवड तुला बेलाची, मग एक एक बेल वाहत, एक बेल कुठे 108 आणि 110 वाहत बसायचे शिवसहस्रनाम. त्यानं फांदीच तोडायची आणि शंकराच्या पिंडीवर ठेवायची. हे भक्ती नाही, हे वेडपट आहे. वेडपट नाही, बघ खरा आहे. ब्राह्मण प्रतिपालक आहे, हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे. आत्ता परीक्षा घेतली तर कळलं. जगदंबेनं गायीचं रूप घेतलं, भगवान शंकरानं वाघाचं रूप घेतलं. गाय हंबरडा फुरीत पुढे पळाली आणि मागून वाघ निघाल्याबरोबर अरे अरे अरे, गायीची हत्या होते आणि या वाघाला धरलं पाहिजे म्हणून वाघानं झडप टाकायला आणि भीमानं त्याचे दोन्ही पंजे असे धरायला. भीमही ताकदवान, 9000 नागाचं बळ होतं त्याला. पण भगवान शंकर सबदेवन के देव, बडे देव महादेव, भीमानं असं धरल्याबरोबर पंजा असा मारला. इथून महाराज रक्त बंबाळ, वाघाचा पंजा असं रक्त निघालं. भीम म्हणला, हे रक्त काढून असं धरत दाबून. जगदंबेने विचार केला, आपली होईल परीक्षा पण म्हाताऱ्याचा जीव जाईल. भोळे बाबा आहेत. जगदंबेनं आपलं गायीचं रूप टाकलं. आई भवानी पार्वती मातेचं रूप घेतलं की भगवान शंकर आपलं रूप प्रगट केल्याबरोबर भीमानं हातच काढली. तू तुझी परीक्षा घ्यायची. मी तुम्हाला नवरा बायकोनं परीक्षा घेतली, पण हे रक्तबंबा भगवान शंकर योगी, एक योगी. पार्वतीचा पती योगीराज आणि योग्याला 8 महासिद्धी असतात. अनिमा, गरिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्वानी, ईशत्व. असा हात फिरवल्याबरोबर अर्ध शरीरच वज्राचं झालं. सुई टोचत नव्हती, बाण लागत नव्हता, कापल्या जात नव्हतं, वज्रदेही झालं. ही बातमी कळाली दुर्योधनाला, माझा वैरी वज्रदेही झाला, आता काय करू? महाराज काळजी पडली. आपल्या विरोधकाचे मत सेफ आहेत, त्याचे फुटत नाहीत म्हणल्यावर काय करा? आपले मत सेफ झाले पाहिजे, त्याच्यापेक्षा निवडून आलं पाहिजे. दुर्योधन शकुनीला म्हणला, माझं सगळं शरीर वज्राचं होईल, काही उपाय आहे का? आहे. तुझ्या आईला विचार, महान पतिव्रत आहे गांधारी. आईचे पाय धरले, साई मातु परमदैवत. आई सांग, माझं सगळं शरीर वज्राचं होईल असा उपाय कोणाला माहित आहे? तिनं सांगितलं, बेटा तो संपूर्ण उपाय धर्मराज युधिष्ठिर त्याला माहित आहे. आता विचार करा, पांडवांचं कौरवाचं भांडण असल्यावर नाही म्हणले बाकीचे वेगळे आणि धर्मराज वेगळे. धर्माला जगात कोणी दुष्ट दिसला नाही. दुर्योधनाला सुद्धा धर्मराज सुयोधन म्हणत होते. लगेच धर्मराजाकडे गेला. मोठा भाऊ पाय धरले. सुयोधना काय नाही दादा, माझं सगळं शरीर वज्राचं होईल, काही इलाज आहे का? आहे. तुझी आई महान पतिव्रता आहे. गांधार देशाची शकुनीची मोठी बहीण आहे आणि धृतराष्ट्राबरोबर लग्न झाल्याबरोबर तिनं डोळ्याला पट्टी बांधली. माझा नवरा पाहू शकत नाही तर मलाही पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. तिच्या डोळ्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुला जर नग्न पाहिलं तर तुझं सगळं शरीर वज्राचं होईल. महान पतिव्रता.
फक्त नवऱ्याची सेवा केली म्हणजेच पतिव्रता. त्याला जीव खाऊ घातलं, त्याचे लेकरं बाळण घर सांभाळणं, यालाच पतिव्रता म्हणत नाही. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचे लक्षण सांगितलेत महाराज. नवऱ्याच्या मनातलं ओळखून वागते ती 1 नंबरची. नवरा सांगितल्यावर ऐकते ती 2 नंबरची. नवरा सांगून सुद्धा ऐकत नाही. सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा टाळी ऐकून. मी सांगण्यापेक्षा तुम्ही मनाने टाळ्या वाजवणं हे पहिल्या नंबरचा शोध. बघायचं का भाऊ? बघा. विठ्ठला विठ्ठला मगापासून 4 पोरं म्हणायलेत. हे दरवेळेस विठ्ठल विठ्ठल मध्ये म्हणतोय. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ. नाम घेता विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे. नाम संकीर्तन साधन पैसोपेन जळतील पापी. दुःख देणारं पाप जाळण्याची ताकद या टाळी वाजून विठ्ठल म्हणण्यामध्ये. हा महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नाम. म्हणून टाळी वाजवायला सांगतो. योगा योगानं नवरा झोपेतून उठला आणि त्यांनी एवढंच मनात आणलं. जेवण झालं, झोप झाली, ऊन उतरलं, तोंड धुवावं, फ्रेश व्हावं, चहा प्यावा, पान खावं, दुकानाकडे किंवा शेताकडे चक्कर मारावी. नुसतं त्याच्या मनात आणल्याबरोबर बाईनं तांब्या घेऊन सांगायची गरज पडली नाही. हसत हसत तांब्या घेतला, तोंड धुतलं, तांब्या हातातला घेणं, टावेल हातात देणं, तोंड पुसून बैठकीवर बसल्याबरोबर चहा अन्न, चहा पेला की कब्बशी घेऊन जाणं, पानपुडा आणून ठेवणं. न सांगता करी सर्व काम. हे पहिला नंबर. दुसरा नंबर, जितकं सांगितलं तितकं मनानं डोकं लावणार नाही. काय करायलीस? तांब्यांवर तोंड धुतो. जेवायला बसली होती, घास तोंडात नाही टाकला, ताटात टाकला, ताट बाजूला सारलं, तांब्या घेऊन गेली. तोंड धुतल्याबरोबर तांब्या धर घेतला, टावेल दे दिला, चहा कर केला. चहा पिणं झाल्यावर कब्बशी घेऊन जा, पानपुडा घेऊन ये. मग पानपुडा आणून कब्बशी नेली असती तर एकच हेलपाटा होता ना. पण तसं कुठं नवऱ्यानं सांगितलं? वचनानं मोडी. हा आधी कब्बशी घेऊन गेली, पुन्हा पानपुडा घेऊन आली. 2 नंबर. आता 3रा नंबर. भाऊ सांगू का नको? कारण महिला मंडळीची संख्या जास्त आहे. नवऱ्यानं झोपेतून उठला, आळस दिला. काय करायला? झोपेतून उठलो. तांब्यात आणला नाही. बाईनं आली, दरवाजाजवळ कमरेवर हात दिला, एवढाले डोळे करून गिळल्याबरोबर पसरला होता. लग्न झाल्यापासून बघायले मायबापाची एवढीशी लाडकी कधी मायबापानं काम सांगितलं नाही. पण तुमच्या घरात आल्यापासून राब राब राबते. एक दिवस सुखाचा नाही. पाणी दे, पाणी दे. उठून घेतलं तर नवरेपणाला बट्टा लागेल का? ते म्हणला सकाळी उठून पाणी मीच भरलं, एक तांब्या भरून मागितलं तर 26 वर्षापूर्वी लग्न झालेलं आता काढायची काय गरज होती? हळवटाची खाल्ली पोळी ती सदा उरात जाळी. एखादा माणूस एकदाच चहा पाजविते, 10 वेळेस काढते. मी त्या दिवशी पाहिजे होतं, मी त्यावेळेस पाहिजे होतं, झालं ना. हा तीनदा तेच उघडायचं. पाणी तर दिलं नाही, आपलं चुकलं म्हणलं, गालावर हल्लं, शिंतोडा उगच उडून घ्यायचा. गेलं बाथरूम मध्ये, तोंड धुतलं ना, असं करीतच आलं. टावेल कुठं दिसली? आता मीच म्हणून आणले. वळीवरचा टावेल दिसत नाही, मोतीबिंदू झालाय. हातात वारी रे, हातातच द्याव का? किती सूड घेतात, कुठं फेकतात. बायकोचा सूड गेला, माझा तळ लागलं वाटतो. टावेल घेतला, तोंड पुसलं, बसला. झाली चहाची वेळ. दुसऱ्याचं काही आपल्याला मात्र वेळ आनंद येते. नाही तर सगळ्या गल्लीत बोंबलतात, बायकोने चहा दिला नाही, बायकोने चहा दिला. बायकोची बदनामी करायला तर 1 नंबर. चहा आणला, नेऊन दिला. चहा पिणं झालं, कबशी मीच नेणार. माझ्या हाताखाली काय दाश आहेत का? मी कुठली महाराणी का? मलाच न्यावं लागलं. येताना पानपुडा घेऊन ये. किती खाण्याचा नाद. तोंड आहे का नगरपालिकेची कचरा कोंडी?
आता हेच आणखी पोथी पुराणात, कीर्तनात, भजनात, रामायणात, भागवतात कुठंच नाव नाही महाराज. योगायोगाने ती महान पतिव्रता आईकडे गेला. आई असं दादा म्हणतात, बरोबर आहे बाळा. पण जसा जन्मलास तसाच करदोडा नको. एक बोटगळे नग्न राहिलात काही वाईट नाही, कारण तिच्या पोटातून जन्म मिळालेला आहे. पण आता तुम्ही लहान नाही, तुमचं लग्न झालंय, तुम्हाला लेकरं बाळ झालीत. असे जर नग्न पतिव्रते पुढे उभं राहताल तर कापराच्या वडीसारखं जळून जाता. तिच्या पुढे नागो, वय कोणतंय तुमचं? ही कपडा नको म्हण, बरोबर आहे. ही मारुतीच्या पूजेकरता 11 ब्राह्मणाचा अभिषेक आहे. आणि या मारुतीच्या पूजेकरता रुचकीच्या फुलाची चड्डी आहे. फुलाच्या चड्डीला काय हरकत आहे का? तेवढं लज्जा रक्षणापुरतं. आता मला सांगा, हे सांगितलं तुम्हाला सगळ्याला खरं वाटलं ना? दुर्योधनाला खरं वाटलं, कपडा घालायचा नाही, फुलाच्या चड्डीला काय? चड्डी फेकवली, त्यानं नेसली, आता जा. गेले, आई मी आलोय. आईने विचारलं, बेटा दुर्योधना अंगावर बोटभर कपडा नाही? नाही. पूर्ण नग्न आहेस? पूर्ण नग्न. पट्टी काढली, पायापासून डोक्यापर्यंत बघितलं